BJPकडून गोपाळपूर गटासाठी उमेदवारी मिळालेली आहे आणि या उमेदवारीतून म्हणजे निवडणुकीसाठी सर्व घटकांचा मी विचार करून सर्वांची कामे करेन. जे काही असेल मूलभूत गरजा वगैरे त्याच्यावर आम्ही फोकस करेन आणि सर्वांना योग्य तो न्याय मिळेल. नाही, लोकशाही आहे, सर्वांना हक्क आहे, मतदानाचा हक्क आहे, निवडणुकीचा पण अधिकार आहे. त्याच्यामुळे बिनविरोधचा काही विषय आपलं त्या गोपाळपूर गटामध्ये काय विजन असणार? ज्या काही मूलभूत गरजा आहेत जसं की रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, महिलांचं सशक्तीकरण, रोजगार मिळवून देणं हेच विजन असतात. आणि काय महिलांना आता बचत गट हे जे लाडक्या बहिणीचे पैसे मिळत नाही अशा नक्कीच लक्ष देईल त्याच्यावर. केंद्रात आणि राज्यामध्ये भाजपची सत्ता आहे. चंद्रपूर तालुक्यात माझे आमदार प्रशांतराव परिचारक, आमदार समाधानदादा अवताडे आणि आता तुमच्या ज्या गटातून तुम्ही उभारता यात भाजपचं मोठं बळ असल्याचं म्हटलं जात आहे. अशा वेळेला कुठल्या विकास कामांसाठी प्राधान्य राहील? जे काही पक्षाचा निर्णय येईल आणि केंद्रात राज्यात ज्या काही योजना आहेत त्या पूर्णपणे आम्ही महिलां म्हणजे रोजगार मिळवून देणं, जसं की बचत गट चालू आहे आणि बाकी लाडकी बहीण योजना आहे, कोणाला ते भेटत नाही योजना, आरोग्यविषयक आहे. जसं की BJPने पण पहिल्यांदा हे केलेले गरोदर स्त्रियांची काळजी घेण्यासाठी काही योजना राबवल्या आहेत. त्या अजून व्यवस्थित राबतात का नाही, काही कमी पडत असेल तर तिथेही आम्ही लक्ष घालतो. वेळोवेळी प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा करतो. आमच्या विजयाची खात्री आपल्याला नक्कीच लोकांचा प्रचंड प्रतिसाद आहे, त्याच्यामुळे खात्री आहे. तरीही लोकांनी आम्हाला आशीर्वाद रूपी मतदान करावे एवढीच माझी तुमच्या जिल्हा परिषद गटामध्ये झालीच तर चांगलीच गोष्ट आहे. नाही असं काही नाही. उद्याच्या कळेल कोण आहे कोण नाही. तुमच्या जिल्हा परिषद गटामध्ये गोपाळपूर जिल्हा परिषद गटामध्ये चंद्रभागेच्या पैलतीरावरील अनेक गावांचा समावेश आहे आणि या गावांचे रस्ते अनेक मूलभूत प्रश्न आहेत की जे वर्षानुवर्ष दुर्लक्षित राहिलेले आहेत. नक्कीच. आता याबाबत तुमची भूमिका निश्चितपणे काय असते? ॲक्च्युली माझं गाव आंबे, मी जाताना बघितलेले रस्ते किती खराब आहेत, काय आहेत. त्याच्यामुळे हे या गोष्टी प्राधान्याने आम्ही करू.